नांदेड जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी एका जन्मदात्या पित्याने आपल्या अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. ही घटना ऐकून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील केरूळ गावचा रहिवासी असलेल्या पांडुरंग कोणबंगले या 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनलमध्ये फेकून दिलं आणि तिची हत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक तपास सांगतो. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पांडुरंग कोणमंगले याला ताब्यात घेतला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पांडुरंग कोंडामंगले हा बुराळे परिसरातून हेअर कटिंगचं दुकान चालवतो. त्याला 3 अपत्य आहेत. गावात आगामी ग्रामपंचायत निवडणुका होणार होत्या आणि पांडुरंग सरपंच पदाची निवडणूक लढण्याच्या तयारीत होता, अशी चर्चा होती. मात्र महाराष्ट्रात 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. याच नियमामुळे आपल्या राजकीय महत्वाकांक्षेला अडथळा येऊ नये म्हणूनच पित्याने स्वतःच्या मुलीचा बळी घेतल्याची चर्चा आता मुखेड तालुक्यात सुरू आहे. ही घटना 3 दिवसापूर्वी घडली. पांडुरंग कोंडा मंगले याने पत्नीला साहित्य खरेदीसाठी जातो असं सांगितलं आणि 7 वर्षाची चिमुकली प्राची कोंडा मंगले हिला सोबत घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर तो थेट तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोंधन रोडवरील कॅनलजवळ गेला आणि तिथे त्याने आपल्या निष्पाप मुलीला कॅनलमध्ये फेकून दिला, असा पोलिसांचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर पांडुरंग कोडमंगले एकटाच घरी परत आला. इकडे तेलंगणा राज्यात कॅनलमध्ये एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तेलंगणा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मृत मुलीची ओळख पटवण्यासाठी सुरू झाले. तपासादरम्यान पोलिसांचा संशय पांडुरंग कोंडा मंगले यांच्यावर आला आणि त्यानंतर 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलीस थेट मुखेड तालुक्यात आले आणि पांडुरंग कोंडा मंगले याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. या घटनेनंतर परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही जण आर्थिक अडचणीत हा प्रकार घडल्याचं सांगत आहेत, तर अनेकांचा असा दावा आहे की आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद मिळवण्यासाठी आणि 3 अपत्याचा नियम आड येत असून म्हणूनच पांडुरंगाने आपल्या निष्पाप मुलीचा बळी घेतला. 7 वर्षाची प्राची, जिला ना राजकारण कळत होतं, ना नियम ना निवडणुका. तिचा दोष फक्त एवढाच होता की ती तिच्या वडिलांची तिसरी मुलगी होती. वडिलांच्या स्वार्थी महत्वाकांक्षेची किंमत तिला आपल्या जीवाने मोजावी लागली. सध्या या प्रकरणात हत्येचे नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत. आर्थिक अडचण, कौटुंबिक तणाव की राजकीय महत्वाकांक्षा, नेमकं काय कारण होतं याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला आहे. एका पित्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची बातमी लोकांना अस्वस्थ करून टाकणारी आहे. आता पोलिसांच्या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, आरोपीला नेमकी काय शिक्षा होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पोलिसांनी पांडुरंग याला ताब्यामध्ये घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणामध्ये सत्य समोर येणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात पोलीस काय पुढे तपास करतात याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर मंडळी, तुमचा या प्रकरणाबद्दल काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.